नमस्कार, मी पंचाक्षरी स्वामी मंद्रूप, पत्रकार दैनिक संचार। आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले येथे आलेलो आहोत। गेल्या 15 दिवसापासून या गावाला सीना नदीचा मोठा विळखा बसला होता। या सीना नदीचे महापुराचे पाणी या गावातील जवळपास 250 घरात पुराचे पाणी गेल्यामुळे या घरातील संस्कृती साहित्याचं जीवनावश्यक वस्तूचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शिवाय हजारो एकर खरीप पिके आणि बागायत पिकांना एका प्रकारे जलसमाधी मिळालेली आहे। या महापुराने सर्वसामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना अक्षरशः उद्ध्वस्त केला आहे। गेल्या 10-12 दिवसापूर्वी सीना नदीच्या पात्रामध्ये लाखो क्युसेक्स पाणी सोडल्यामुळे हा मोठा महापूर आला होता। गेल्या 60 वर्षात सीना नदीला इतका महापूर आला नव्हता, तेवढा मोठा महापूर या 10-12 दिवसाखाली आलेला आहे। कालपासून धाराशिव जिल्ह्यामध्ये भूमपरांडा परिसरामध्ये आणि सीना कोळेगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाला सुरुवात झाली असल्यामुळे काल रात्रीपासून 42,000 क्युसेकचा विसर्ग पुन्हा सीना नदीत सोडल्यामुळे काही सीना नदी काठचे गावामध्ये हळूहळू पाणी वाढत चाललेलं आहे। मी देवाला साकडं घालतो की बाबा हे पाणी वाढू नये, कारण गेल्या 60 वर्षात शेतकऱ्यांचं आणि सर्वसामान्यांचं इतकं नुकसान झालं नाही, तेवढं नुकसान या एका महापुराने झालेलं आहे। मी वरुण राजाला विनंती करतो की बाबा पाऊस भरपूर झालेला आहे, आता पाऊस येऊ नये असं मी साकडं घालतो। खरं तर या पूरग्रस्तांना अनेक लोक मदत करत आहेत, काही राजकीय नेते करत आहेत, काही सामाजिक संघटना करत आहेत, ज्यांना जेवढं शक्य आहे तेवढं मदत करत आहेत। आमचं मंद्रूपचं जे संघर्ष योद्धा युथ फाउंडेशन आहे हे अतिशय तरुण वर्गात युवकांनी मिळून हे संघर्ष योद्धा फाउंडेशन स्थापन केलेलं आहे। या संघर्ष योद्धा फाउंडेशनचं कार्य म्हणजे समाजातील गोरगरीब लोकांना मदत करणं, त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणं, शेतकरी असू दे, सर्वसामान्य नागरिक असू दे, त्यांचा दवाखाना, पोलीस ठाणे, वीज वितरण मंडळ अशा अनेक ठिकाणी हे आमचे युवक हे धावून जातात। सध्या विविध रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे, अशा वेळी सुद्धा या आमच्या तरुणांनी त्या ठिकाणी दरवर्षी रक्तदान शिबिर असू दे, आरोग्य शिबिर असू दे, अशी विविध शिबिर घेऊन ते आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करतात। या संघर्ष योद्धा युथ फाउंडेशनची स्थापना आमचे मंद्रूपचे कैलासवासी कृष्णा कोरे यांचे नातू तथा पांडुरंग कोरे यांचे सुपुत्र अभिषेक कोरे यांनी 2-3 वर्षापूर्वी या संघर्ष योद्धा युथ फाउंडेशनची स्थापना केली। त्यांच्या मागे शेकडो युवकांची फळी आहे। हे सगळे युवक हे संवेदनशील आहेत, सामाजिक बांधिलकी जपणार आहेत। विचार करा, हे मुलं काय नोकरदार नाहीत, अजूनही शिक्षण घेतात। यांचे सगळ्यांचे काय वडील काय मोठे श्रीमंत नाहीत, नोकरदार नाहीत, अतिशय शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, मध्यमवर्गीय लोकांची हे मुलं आहेत। या मुलांची भावना किती विशेष आहे, कारण आजकालचे मुलं हे मोबाईल टीव्हीच्या विश्वात हरवलेले आहेत। पण ही मुलं अभ्यास करत असताना त्यांच्या मनामध्ये एक संवेदनशील भावना निर्माण झाली की बाबा ज्या पूरग्रस्त लोकांना आपण काहीतरी मदत करावं। ह्या मुलांनी आपल्या जे काही त्यांच्या वडिलांनी शैक्षणिक खर्चासाठी जे काही पैसे दिले होते त्यातून बचत करून हे मुलं असे उपक्रम राबवतात। विचार करा, गेल्या 5-6 दिवस म्हणजे ज्यावेळी गेल्या आठवड्यामध्ये ज्यावेळी महापूर होता त्यावेळी सुद्धा या मुलांनी 5 ते 6 दिवस या नदीकाठच्या 15 गावामध्ये जेवण देण्याचा प्रयत्न केला, आरोग्य तपासणी घेऊन त्यांना औषध उपचार करण्याचा प्रयत्न केला। हे करत असताना पुन्हा त्यांनी निधी उभा करून या ठिकाणी 100 लोकांना, या पूरग्रस्त 100 लोकांना, अकोले गावातील 100 लोकांना त्यांनी जीवनावश्यक वस्तू देत आहे। त्यामध्ये किराणा साहित्य आहे। विशेष करा, हे लहान मुलं इतकं सूक्ष्म नियोजन केलेलं आहे, म्हणजे कंगवा सुद्धा केलेला आहे। म्हणजे त्यांना माहित आहे की बाबा या महापुराने सगळं वाहून गेलंय, घरात काही शिल्लक ठेवलं नाही, फक्त माती शिल्लक आहे, ते ही चिखल। हे त्यांना जाणीव झाल्यामुळं एका कुटुंबाला जगण्यासाठी काय काय लागतं ते हे मुलं आपल्या शैक्षणिक खर्चातून बचत करून हे उभं केलेलं आहे। मी या ठिकाणी स्वागत करतो, त्यांचं कौतुक करतो। मी संघर्ष योद्धा फाउंडेशनचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत आमचे अभिषेक कोरे, आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधू। नमस्कार कोरे साहेब, संघर्ष योद्धा फाउंडेशन हे सामाजिक कार्यासाठी आपण उभा केलेला आहे, काय सांगाल या संदर्भात? सर, आमच्या संघर्ष योद्धा युथ फाउंडेशनची टॅगलाईनच आहे की निराधारांचा आधार। त्या टॅगलाईननुसार आम्ही काय करत आहोत, आता सध्या सीना नदीकाठी पूर आलेला आहे, त्यांना काहीतरी आधाराची गरज आहे। आमच्या टॅगलाईननुसार आम्ही निराधारांचा आधार, पूरग्रस्तांसाठी आमच्याकडून थोडंफार त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करीत आहोत। धन्यवाद कोरे साहेब। कोरे साहेबांनी सांगितले की निराधारांना आधार हाच त्यांचं ब्रीद वाक्य आहे, त्या ब्रीद वाक्यानुसार ते काम करतात।
खरं तर ते गणेशोत्सव काळामध्ये, नवरात्रोत्सव काळामध्ये सुद्धा ते हे मंडळ सक्रिय असतं. कारण या उत्सव झाल्यानंतर जे काही इतर कामं राहतात ते सगळं स्वच्छतेचं काम हे फाउंडेशन करत असतं. या ठिकाणी कंदलगावच्या आरोग्य सेविका सौभाग्यवती लक्ष्मी कमळेताई या ठिकाणी आहेत. आपण त्यांचे संवाद साधू. ताई साहेब नमस्कार. आपण काय सांगाल या संदर्भात, या उपक्रमासंदर्भात? सर, हे उपक्रम तेव्हा मी फेसबुकवर पाहिला तर तेव्हा त्यांना मी फक्त मेसेज केलं की मला असं असं गरज आहे. त्या मेसेजला त्यांनी साथ देऊन हे सगळं उपक्रम त्यांनी राबवलं. मी खरंच त्यांचं खूप अभिनंदन आहे आणि त्यांच्या ह्या युथ फाउंडेशनला मी स्वतः सुद्धा आता सहकार्य करणार आहे. आणि एक फेसबुकच्या एका मेसेजला त्यांनी एवढा मोठा रिप्लाय दिलाय. मी इथं काम ड्युटी करताना मी पाहिलंय सगळं. मग त्यांनी मदत कार्य चालू होतं, मी लाईक वगैरे करत होते तेव्हा मी त्यांना एक मेसेज केला, सर माझ्या पण अकोला या गावाला, मला अकोला आणि मनगोळी हे 2 गावासाठी थोडंसं मला मदत मिळेल का? त्यांनी एका वेळेला मला रिप्लाय दिला की ठीक आहे मॅडम, आम्ही तुम्हाला मदत करू. छोटीशी का होणार पण मदत आहे. गावकऱ्यांनी यांनी समाधान मानून घ्यावं. यांच्या उपकरणा असंच म्हणजे ईश्वरचरणी मी प्रार्थना करते की यांचं जे युवाचं निघालंय की ते जेवण सुद्धा इकडे आणत होते तेव्हा सुद्धा वाटायचं की मला काहीतरी मदत करा, पण या काळामध्ये मी आजारी असल्यामुळं मी ह्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाही. पण जेव्हा हे त्यांना मी मेसेज केल्याबरोबर आता मी प्रत्येक फेसबुकला मेसेज टाकलाय, फक्त ह्या युवा फाउंडेशनचाच मला रिप्लाय आलाय की आम्ही सहकार्य करत आहे. मी त्याची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. खरं तर गेल्या 15 दिवस मी आमच्या दक्षिण सोलापूर जे 15 गाव पूरग्रस्त आहेत या सगळ्या गावामध्ये मी स्वतः चिखल तुडवत गेलेला आहे. मोठमोठे नेते मंडळी, सामाजिक संस्था, ज्यांचे फॅक्टरी आहेत असे लोक दानधर्म करत होते. मात्र हे संघर्ष योद्धा फाउंडेशन हे जे काम करत आहे हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. कारण हिने मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या जे दैनंदिन खर्चातून बचत करून हे जे उपक्रम राबवत आहेत ते खरं कौतुकास्पद आहे. या ठिकाणी अकोल्याचे मुलुक मैदानी तोप म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे वारकरी संप्रदायातले एक चांगले गृहस्थ सन्माननीय श्री धोंडोपंत पाटील साहेब, या उपक्रम संदर्भात आपण काय सांगाल? अकोले मंजूर या गावाला असा शिना नदीचा पूर आला की काही महागाई बी आला नव्हता. पुढे येईल हा भविष्य वेगळं आहे. पण बऱ्याच संस्था आल्या, वाटल्या गेल्या. पण ते नेते मोठे असतील, कदाचित त्यांच्यावर धनाचा साठा असेल, त्यांनी वाटलं असेल. पण आमच्या आज एक कौतुकास्पद कोरे घराण्यातील काकांचा वारसा चालवणार आहे. त्यांनी एक काकांच्या वारसापोटी एक त्यांच्या संघर्ष योद्धा ह्या फाउंडेशन मार्फत आज अकोल्या गावामध्ये आले. फुल नाही फुलाची पाकळी. मग सांगितलं त्यांनी की काहीतरी देण्याची इच्छा, जो देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने एकदा त्याचे हातच घ्यावे अशी अवस्था. देत आहेत ते, काय दिलं ह्याला काही किंमत नाही, पण देण्याची त्यांची फुल तर देण्याची इच्छा. करोडपती आहेत पण देण्याची इच्छा नसेल तर काय फायदा आहे? पण त्यांनी आपल्या सांगितलं वडिलांनी शिक्षणासाठी ठेवलेले पैसे बचत करून आज वडिलांनी दिलेल्या शिक्षणासाठी पैसे शिक्षण न करता दुसरीकडे उडवतात लोक. बिड्या, सिगरेट, दारू, मावा, गुटखा विल्हेवाट लावतात घराची. पण आज यांना एक चांगले विचार सुचले. खरंच बरं का, त्यांचे विचार जो संकटात आहे, परमार्थ म्हणजे दुसरं काय नाही, परमार्थात सुद्धा हेच घालून दिले आहेत. जो संकटात असेल त्याला मदत करणे. मग त्यांचा मला फोन आला. मी सांगितलं मी बी एक वेगळा उपक्रम करतो साहेब. काय म्हणलेत ते, जर असं केलं तर आपण ज्या शेतकऱ्याचा अक्षरशः नुकसान झालेलं आहे, वाट डांबरी धरून खाली लाखो रुपयाचं काही जरी दिलं तर ते भरून नाही येण्यासारखं नुकसान आहे. कोट्यावधी मोठ्या शेतकऱ्याचं कोट्यावधीत असेल, लहान शेतकऱ्याचं लाखात असेल, बारीक शेतकऱ्याचं 50,000, पण कमीत कमी त्यांचं नुकसान लाखाच्या पुढचं आहे. अशा शेतकऱ्याला द्यावं असं म्हणजे त्यांनी एका शब्दात म्हणजे तुम्ही म्हणसाल ते मान्य आहे. हे आले आणि इथं हे आता आमचे 60-65 शेतकरी जवळजवळ त्या मापात निघाले. एखादा चुकून राहिला असेल तर माझे घेऊन जाऊ, पण भांडण करू नका. एखादं चुकून राहिला असेल, मी काय एवढा तत्वज्ञानी नाही, एखादं नाव चुकून राहिलं असेल, विसरलं असेल, अन्नकोळाचं दुकान आहे जरी गेलं तर तिथे घेऊ अजून ज्या सामान आहे. पण सगळ्यांनी शांततेने घ्या. इथं आले त्यांनी आम्हाला फुल नाही फुलाची पाकळी मदत केली, त्याबद्दल ह्या विठ्ठलचरणी एवढी प्रार्थना करतो की विठ्ठलाने अखंड त्यांच्या पाठीशी ही संघर्ष होता तालुक्यात मोठा व्हावा ही पांडुरंगाला मी प्रार्थना करतो. ज्याने संकटाच्या वेळी मदत केली तो नेहमी मोठा होत असतो हे मला माहित आहे. म्हणून हे आले आणि ते हे सगळं सामान काही असो ते लोकांपर्यंत पोहोचवलं, त्याबद्दल त्यांचा मी अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील साहेब. आपण कविवर्य विंदा करंदकरचं या ठिकाणी आपण कविता 4 ओळी सांगितलं की देणारनं देत जावं, घेणारनं घेत जावं, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावं, असं आमचे कविवर्यांनी या समाजाची जी काही मानसिक अवस्था आहे ते अत्यंत मार्मिक पद्धतीने विशद केले होतं. त्याचं आपण या ठिकाणी उदाहरण दिलात. मी पुन्हा जाता जाता पुन्हा एकदा सांगतो, नावातच संघर्ष आहे.
संघर्षयुत फाउंडेशन असल्यामुळे, नावाचा संघर्ष असल्यामुळे हे संघर्ष करून एक दिवस यशाला निश्चितच गवसणी घालतील असं मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. या गावचे सरपंच आमचे मित्र रमेश आसवे साहेब काही कामानिमित्त सोलापूरला गेलेत. त्यांच्या धर्मपत्नी सध्या या ठिकाणी सरपंच आहेत. मी दोंडोपंत पाटील साहेब आणि गावचे पोलीस पाटील, तुमचं नाव पाटीलच ना, हनुमंत पवार साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहिलात. या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये 65 आणि त्या दुसऱ्या एरियामध्ये अकोलेचंच तिथं 35 असं 100 किटचं आम्ही वाटप करत आहेत. मी ग्रामस्थांना विनंती करतो की या ठिकाणी जे काही नावं दिलेत त्या नावानुसार आपण सगळ्यांनी घ्यावं. जर कमी पडलं तर पुन्हा सांगावं. आम्ही तुम्हाला तुमच्या सेवेसाठी आम्ही तत्पर आहे. आमचं सिंहाचं जरी वाटा नसला तरी आमचं खारीचं वाटा महत्त्वाचं असं आहे. जिथं तलवार काम करत नाही तिथं एक सुई काम करते, आणि जिथं सुई काम करत नाही तिथं तलवार काम करते. तिथं कोणाला पोचलं नाही अशा लोकांचं नाव तुम्ही द्या. निश्चितच आम्ही तुमच्यासाठी येऊ. आणि हे फक्त मदत कार्यापुरतं आमचं काम संपलेलं नाही आहे. तुम्ही काही अडीअडचण असू द्या, दवाखाना, पोलीस ठाणे, वीज वितरण मंडळ, डीपी जळाली, काय बी जळाली, तुम्ही मला संपर्क साधा अथवा अभिषेकला साधा अथवा आमच्या मंद्रुपच्या कुठल्याही नेत्याला संपर्क साधा. आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत. पुन्हा एकदा मी अभिषेक कोरे व त्यांच्या संघर्ष योद्धा फाउंडेशनच्या सगळ्या पदाधिकाऱ्याचं या चांगल्या कार्याचं मी अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो. यानंतर मी आभार व्यक्त करण्यासाठी या फाउंडेशनचे पदाधिकारी उत्कर्ष भागवत त्यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा आभार सोहळा व्यक्त करावा. आज संघर्ष योद्धा फाउंडेशन मार्फत मदत नव्हे कर्तव्य हे एक ब्रीद वाक्य घेऊन आम्ही पूरग्रस्तांसाठी काम करत आहोत. तर आज पूर ओसरल्यानंतर नागरिकांच्या घरांची बऱ्यापैकी दुरावस्था झालेली आहे. घरामध्ये चिखलाचं साम्राज्य आहे. घरातील संसार उपयोगी वस्तू बऱ्या वाहून गेलेल्या आहेत. त्यामुळं त्यांना एक मदत म्हणून आम्ही 100 किटचं वाटप आज या ठिकाणी आयोजित केलं होतं. तर सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला सहकार्य करून मदत केल्याबद्दल आम्ही पण त्यांचं मनापासून आभारी आहे. आणि इथून पुढेही त्यांच्या अडीअडचणीच्या काळात आम्ही पूर्ण फुलाची पाकळी या विचाराने आम्ही कायम त्यांच्या सोबत राहू हे मी त्यांना संघर्ष होत फाउंडेशनकडून शब्द देतो. धन्यवाद. आता काय करा, एक